15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल. पंतप्रधानांचं जपानमधल्या भारतीय समुदायाकडून अतिशय उत्साहात स्वागत. जपानच्या पंतप्रधानांसह विविध नेत्यांसोबत संरक्षण, व्यापार यासारख्या विविध क्षेत्रांसह दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा पंतप्रधान घेणार आढावा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंतप्रधानांवरची असभ्य टिप्पणी काँग्रेसची सर्वात खालची पातळी असल्याची भाजपा नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईत आझाद मैदानात सुरुवात. सरकार सहकार्य करत असल्यानं मराठा बांधवांनी देखील सहकार्य करण्याचं जरांगे पाटील यांचं आवाहन. मराठा आंदोलकांच्या मागण्यांना सरकारची पूर्ण सहानुभूती असून नव्या मागण्यांची माहिती घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांची माहिती. सामंजस्य आणि चर्चेतून प्रश्न सोडवले जावेत असं सांगत मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाच्या हिताचाच सरकार विचार करेल अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. शक्तीपीठ महामार्गासाठी पवनार ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाचा शासन आदेश जारी. कोल्हापूरबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार. मुस्लिम समाजही भारताचा महत्त्वाचा घटक असल्याचं सांगत संघ मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार झाला असल्याची सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती. कझाकस्तानच्या शिमकंड इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत 82 पदकांची कमाई करत भारताचं पदक तालिकेत अव्वल स्थान कायम. आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. बिहारमध्ये राजगीर इथं आजपासून 12व्या आशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला होणार सुरुवात. आणि राज्याच्या काही भागात कालपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत.